ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती करण्यात आलेली आहे। मी सध्या ज्या मंचावरून उद्धव ठाकरे सर्व शिवसैनिकांना संबोधित करणार आहे त्या मंचावर आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठमोठे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा अशा आशयाचा मोठा बॅनर मंचावरती लावण्यात आलेला आहे। अजून देखील तयारी जी आहे ती तयारी करण्यात येते। या दिशेने आपण पाहू शकतो की शिवसैनिकांना बसण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था देखील पूर्ण करण्यात आलेली आहे। खरं तर पावसाचं सावट असं या दसरा मेळाव्यावरती आहे असं म्हटलं जात होतं, परंतु सकाळपासून आपण पाहतोय की पावसाची गैरहजेरी आहे परंतु ऊन देखील पडले। त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे, कारण की उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व शिवसैनिक महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। काही मुंबईतले शिवसैनिक तयारीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पावसाचं सावट असं म्हटलं जात होतं दसरा मेळाव्यावरती आहे, तरी देखील निर्धार करून या ठिकाणी दसरा मेळावा घेण्याचा निर्धार केला। आता तयारी पूर्ण झालेली आहे। तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात, काय भावना आहेत, काय सांगाल? शिवसेनेचा हा दसरा मेळावा आहे, हा विचारांचं सोनं लुटण्यासाठी इथे येतो आणि हा शिवसेनेचा ठाकरे ब्रँड आहे। हा कुठे बंदिस्त जागेत आम्ही करत नाही। वाघ हा तुम्हाला माहिती आहे मोकळ्या जागेतच होतो आणि वाघाची डळकं या सर्वांना ऐकायला मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण जगभर या मेळाव्याची उत्सुकता लागलेली आहे आणि खरोखरच हे शिवसैनिक कितीही पाऊस पडू दे त्याची तमाना बाळगता इथे हजर असणार आहेत आणि मोठ्या जल्लोषात मोठ्या संख्येने आम्ही इथे उपस्थित राहणार आहोत। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार का, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। गेल्या 25 वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये एखादी सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेची आपल्याला पाहायला मिळत होती। आता देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा दसरा मेळावा आहे, तुम्ही कशा पद्धतीने पाहता याकडे? गेले कित्येक दशक मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचाच झेंडा आहे आणि असे कितीतरी पक्ष येतील जातील, परंतु मुंबई महानगरपालिकेवर हा फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच झेंडा लागेल, हे मी 100 नाही 1000 पटीनं सांगू इच्छितो। नक्कीच आणखी काही शिवसैनिक आहेत। बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी सुरुवातीला अनेक शिवसैनिक महाराष्ट्रातून जमा व्हायचे, जवळपास 1966 पासून अनेक शिवसैनिक यायचे। आता उद्धव ठाकरे संबोधित करतात, तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? बाळासाहेबांचे विचार देखील तुम्ही ऐकले असतील, आता उद्धव साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकायला तुम्ही उपस्थित आहात, काय सांगाल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकदा दसरा मेळावा सांगितलं की बाळासाहेबांची छबी तयार होते। त्यांनी दिलेले जे काही प्रबोधनकार जे भाषणं असतात ते आजपर्यंत सगळ्यांच्या मनात भरलेले आहेत। त्यामुळे बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब काय बोलणार ही धडाडी सगळ्यांना लागणार। त्यामुळे उत्सुकतेने राज्यभरातलं शिवसैनिक येऊन ठेपलेले आहेत। आपल्याला ते आता दिसणार नाही, पण काही वेळाने ते मुंग्याच्या दिशेने सगळं वाटचाल करून आपली प्रत्येकाने जागा पडते। पाऊस असो ऊन असो, पण या मेळाव्याला गर्दी होणार म्हणजे होणार आणि मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने जे काय उद्धव साहेबांनी पावले उचलले आहेत ते ठाकरे बँडच्या दृष्टीने करून या मुंबई महानगर भगवा फडकवण्याच्या दृष्टीनेच आपण या मेळाव्याच्या दृष्टीने पाहतोय। शिंदेच्या शिवसेनेचा देखील गोरेगावमध्ये दसरा मेळावा होतोय, त्यांचा देखील त्या ठिकाणी होतोय। याच्या अगोदर देखील 2-2 दसरा मेळावे मुंबईमध्ये गेल्या 3-4 वर्षांपासून पाहत आहेत। त्यांच्या दसरा मेळाव्याकडे कशा पद्धतीने पाहतात? त्यांचा दसरा मेळावा, आम्ही आमच्या दसऱ्या मेळाव्याकडे लक्ष देतो आणि हा दसरा मेळावा कित्येक दशक शिवाजी पार्कवर होतोय। हा खूप आठवणी आहेत। इथे आल्याच्या नंतर बाळासाहेबच आठवतात, कारण इकडनंच बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली। पहिली शिवसेनेची सभा शिवतीर्थावरच झाली आणि ही जी प्रथा आहे ती तेव्हापासून चालूच आहे। त्याच्यामुळे आमचा दसरा मेळावाच आहे। बाळासाहेबांच्या म्हणजे बाळासाहेबांनी शिवसेना याच शिवतीर्थावरून वाढवली असं म्हणताय। आता उद्धव ठाकरे संबोधित करतात, असं देखील म्हटलं जातं की आगामी महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा दुसरे बंधू म्हणजे राज ठाकरे देखील जोडले जातील, असं आहे। तुम्ही एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं या दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर? आज नक्कीच उद्धव साहेब एक चांगली घोषणा करतील आणि मला खात्री आहे की गेले अनेक दशक मुंबईकरांनी शिवसेनेला आपलं मानलं, याला सुद्धा मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात मुंबईकर देतील याची पूर्ण खात्री आहे। एक पदाधिकारी म्हणून नाही पण एक शिवसैनिक म्हणून दोन्ही बंधूंविषयी तुम्हाला काय वाटतंय की भेटी झाल्या, अनेक मेळावे देखील एक झाला, त्यानंतर भेटी झाल्यात, वाढदिवसाला देखील आले होते। आता दसरा मेळावा आहे ते येणार नाहीत अशी माहिती तरी आहे, परंतु तुम्हाला दोन्ही बंधूंविषयी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय वाटतंय? ठाकरे एक ब्रँड आहे, ठाकरे एक रक्त आहे। रक्त कधी वेगळं होत नाही, ते कधी त्या सावलीतच जातं। त्यामुळे या महानगरपालिकेत या दोन्ही ठाकरे बँडने आल्यानंतर त्यांना शिवसेनेचा भगवा फडकवायचाच आहे की ही मुंबई वाचवायची या दरोडेखोरांपासून। जो दरोडा टाकतायत शिंदे गट असो फडणवीस असो, ज्या ठेवी आज लुटल्या जात आहेत त्या कुठेतरी बंधनात आणण्याकरता शिवसेनेची गरज आहे। मुंबईची जनता शिवसेनेला सत्ता देणार म्हणजे देणारच।
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती पूर्ण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. परंतु आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि काही जरी झालं तर मुंबईकर शिवसेनेला निवडून देणार आणि पुन्हा भगवा हा शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेवरती फडकवणार असा निर्धार जो आहे तो शिवसैनिकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सिद्धेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.